करुणा करा या दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो, पावन झालो चराचरी. जयांचे केले या स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे बंधू श्री चरण, श्री गुरूंचे ते नमस्कारून आता. उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, अवघी चिंता ही वारली. संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडला विठ्ठल विठ्ठल. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग, ज्यांना आपण जगद्वंदनीय म्हणतो, जगद्गुरु म्हणतो, असे असणारे या भूतलावर जन्मलेल्या जडजीवांचा उद्धार करण्यासाठी आपला देह अखंडितपणे अविरतपणे झिजवणारे श्रीमंत संत संत श्रेष्ठ इंद्रायणी तिनिवासी देवनिवासी असणारे माझे तुकोबराय यांचा 4 चरणाचा अभंग आजच्या सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल. तसेच सेवेला सुरू करण्या अगोदर थोडक्यात द्यायचा तो परिहार असा की या बाळूमामा मंदिरासाठी भूमिदान करणारे माझे आजोबा हरिभाऊ नारायण एमबीसे यांचे मी आभार मानते. तसेच उत्कृष्ट साऊंड सिस्टीम आहे त्यांचे मी आभार मानते. व गायन केसरी हरिभक्तपरायण दिलीप महाराज गायकवाड, तसेच बापूदादा काळे व इतर गायक मंडळी यांचे सर्वांचे मी आभार मानते. तसेच पखवद वादक हरिभक्तपरायण ऋषीदादा निजवे त्यांचेही मी आभार मानते. तसेच मासिक व वारी नियोजन करणारे माझे मामा रामदास भिसे व दिलीप महाराज व गौरव गाडेकर यांचे मी आभार मानते. तसेच आम्हाला तारीख देणारे गोरक्षनाथ नारायण भिसे यांनी माझ्या वडिलांकडे ही कीर्तन सेवा दिली आणि माझ्या वडिलांकडून ही कीर्तन सेवा माझ्याकडे आली, हे मी माझे परमभाग्य समजते. तसे विनकरीत आहे त्यांचे मी आभार मानते. शूटिंगवाले दादा आहे त्यांचे मी आभार मानते. तसेच नारायण बाबा कोण होते तर नारायण बाबा माझ्या आजीचे आणि बाबा त्यांचे वडील होते. ते नारायण बाबा रोज सकाळी उठायचे, पावसाळा असो उन्हाळा असो हिवाळा असो, रोज सकाळी 5:30 वाजता उठायचे, आंघोळ करायचे, कळशीभर पाणी गावामध्ये महादेवाला घेऊन यायचे, महादेवाला स्नान घालायचे, घरी यायचे, 1 तास पूजा करायची आणि मग पूजा झाल्यावरती तिथून पुढे कामे करायची, देवाची अनंत भावाने भक्ती करायची. ते नारायण बाबा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तसेच मी तुम्हा सर्वांचे आभार मानते आणि सेवेला सुरुवात करते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. महाराज म्हणतात, जीवन जगत असताना आपण संतांना आपल्या जीवनामध्ये आणलं पाहिजे, संतांना जवळ केलं पाहिजे, किंवा संतांचं दर्शन आपल्याला एकदा तरी जीवनामध्ये झालं पाहिजे. मग संतांचं दर्शन झाल्यावर होतं काय तर संतांचं दर्शन झाल्यावरती आपलं भाग्य उजळतं. आपलं अज्ञानाच्या नावाखाली जे भाग्य गंजून गेलं आहे त्याला ज्ञानाच्या प्रकाशामध्ये उजाळा देण्याचं काम साधू संत करतात. आणि मग तुम्ही म्हणशाल आपलं भाग्य उजळल्यावर होतं काय तर ऐका, आपलं भाग्य उजळल्यावरती आपली चिंता कायमची निघून जाते. महाराज सगळे साध्या सोप्या भाषेमध्ये वर्णन करतात की आमचं भाग्य उजळलं आणि आमचं भाग्य उजळल्यावरती आमची चिंता वाढली. आता वाढली म्हणजे काय, आपण काय म्हणतो, सुखबाई वाढली, गंगूबाई वाढली. तसं महाराज म्हणतात संतांचं दर्शन आम्हाला झालं आणि मग आमचं भाग्य उजळलं आणि मग आमची चिंताच वाढली. वाढली म्हणजे काय, संपली, कायमचीच गेली, मेली. महाराज म्हणत नाही आमची चिंता गेली असती तर पुन्हा आली असती. महाराज म्हणत नाही आमची चिंता पळाली असती तर पुन्हा आली असती. परंतु महाराज म्हणतात आमची चिंताच वाढली म्हणजे काय, कायमची गेली, संपली, मेली. आता संतांच्या दर्शनाचा लाभ काय आहे तर संतांच्या दर्शनाचा लाभ एवढा मोठा लाभ आहे की एकदा जरी आपल्याला संतांचं दर्शन झालं तर हे विश्व चालवण्याचा जो मालक आहे तो आपोआप आपल्याशी जोडला जातो. आपण देवाला भेटण्याकरिता, देवाला शोधण्याकरिता, देवाला आपलंसं करण्याकरिता अनेक प्रयत्न करतो, अनेक गोष्टी करतो,
परंतु देव आपल्याला भेटेलच याची शाश्वती मात्र सांगता येत नाही. परंतु संतांजवळ जर गेलं तर संत आपल्या हृदयाला पेटी करायला लावतात, आपल्या हृदयाला मंदिर करायला लावतात आणि मग आपल्या हृदयामध्ये देव आणण्याचं काम साधू संत करतात. आपण देव इकडे शोधतो, तिकडे शोधतो, आपण देव दगडामध्ये शोधतो, मूर्त्यांमध्ये शोधतो, परंतु साधू संत सांगतात देव इकडे इकडे तिकडे नसून, दगडामध्ये नसून, मूर्त्यांमध्ये नसून देव तुमच्या आमच्यात आहे. देव आपल्या हृदयात आहे आणि देव तुमच्या आमच्यामध्ये आहे हे दाखवून देण्याचं काम बाळमामांसारख्या संतांनी केलंय, ज्ञानोबा तुकोबांसारख्या संतांनी केलंय. संतांनी आपल्याला देव दाखवून दिला, परंतु तोही कसा? भावाद्वारे. आपलं अंतःकरण आधी जागृत केलं आणि मग जगाच्या मालकाशी आपली नाळ जोडली गेली गडे. एवढे मोठे उपकार संतांचे आहेत. म्हणून जन्माला आल्यावर मनुष्याने एकदा तरी संतांची संगती धरली पाहिजे. संत संगतीचं महत्व इतकं मोठं आहे, इतकं मोठं आहे, परंतु संतांचं दर्शन होण्याकरिता भाव लागतो. महाराज म्हणतात, असो नसो भाव आलो तुझी या ठाया, तुझी या ठाया कृपा दृष्टी पाहे, कृपा दृष्टी पाहे मगरे पंढरी राया. असो नसो भाव आलो तुझी या ठाया, आलो तुझी या ठाया कृपा दृष्टी पाहे, कृपा दृष्टी पाहे पंढरी राया. असो नसो भाव आलो तुझी या ठाया, कृपा दृष्टी पाहे मगरे पंढरी राया, कृपा दृष्टी पाहे मगरे पंढरी राया. असो नसो भाव आलो तुझी या ठाया, कृपा दृष्टी पाहे मगरे पंढरी राया, कृपा दृष्टी पाहे मगरे पंढरी राया, पंढरी राया. असो नसो भाव आलो तुझी या ठाया, कृपा दृष्टी पाहे माझ्याकडे पंढरी राया. तर संतांच्या संगतीचं महत्व काय आहे तुम्हाला एक दृष्टांत देऊन सांगते ऐका. नारद मुनी भजन करत होते, नारायण नारायण श्रीमद नारायण नारायण नारायण. असं भजन करत करत नारद मुनी ब्रह्मदेवाकडे आले आणि म्हणाले, पिताश्री संत संगतीचं महत्व काय आहे मला सांगा. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, शेवगाव तालुक्यामध्ये माळेगाव गाव आहे आणि त्या गावामध्ये एक कंपाऊंड आहे. त्या कंपाऊंडवरती एक सरडा बसलेला आहे. तू जा आणि त्या सरड्याला जाऊन विचार की संत संगतीचं महत्व काय आहे. आता नारद मुनी शेवगाव तालुक्यामध्ये आले, माळेगाव गावामध्ये आले, त्या कंपाऊंड जवळ गेले आणि त्या सरड्याला म्हणाले, जय हरी सरडे महाराज जय हरी. आता त्या सरड्याने नारद मुनीकडे बघितले तेव्हा तो सरडा म्हणाला, त्या सरड्याला नारद मुनी म्हणाले, तुम्ही मला संत संगतीचं महत्व सांगशाल का. तेव्हा त्या सरड्याने नारद मुनींकडे बघितले आणि तो सरडा गतप्राण झाला. आता नारद मुनी फार घाबरले आणि पुन्हा ब्रह्मदेवाकडे गेले आणि ब्रह्मदेवाला म्हणाले, पिताश्री मी त्या सरड्याला संत संगतीचं महत्व विचारलं तर तो सरडा गतप्राण झाला, मी काय करू. तेव्हा ब्रह्मदेव नारद मुनीला म्हणाले, शेवगाव तालुक्यामध्ये माळेगाव गाव आहे आणि त्या गावामध्ये एक भली मोठी गटार आहे. त्या गटारीमध्ये एक किडा आहे. तू जा आणि त्या किड्याला जाऊन विचार की संत संगतीचं महत्व काय आहे. आता नारद मुनी पुन्हा शेवगाव तालुक्यामध्ये आले, माळेगाव गावामध्ये आले.
त्या गटारीजवळ गेले आणि त्या किड्याला म्हणाले, जय हरी किडे महाराज जय हरी. आता त्या किड्याने नारद मुनींकडे बघितले. आता नारद मुनी म्हणाले, तुम्ही मला संत संगतीचं महत्त्व सांगशाल का? तेव्हा तो किडाही गतप्राण झाला. आता पुन्हा नारद मुनी ब्रह्मदेवाकडे गेले आणि म्हणाले, पिताश्री, मी त्या किड्यालाही संत संगतीचं महत्त्व विचारलं, तोही गतप्राण झाला, मी काय करेल? तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, शेवगाव तालुक्यामध्ये एक पिंपळाचं झाड आहे आणि त्या पिंपळाच्या झाडावरती एक पोपट बसलेला आहे. तू जा आणि त्या पोपटाला जाऊन विचार की संत संगतीचं महत्त्व काय आहे. आता नारद मुनी शेवगाव तालुक्यामध्ये आले. त्या पिंपळाच्या झाडाखाली जाऊन उभे राहिले. त्या पोपट्याला म्हणाले, जय हरी पोपट महाराज जय हरी. आता पोपट्याने पंख फडफडवले आणि नारद मुनींकडे बघितले. तेव्हा नारद मुनी म्हणाले, तुम्ही मला संत संगतीचं महत्त्व सांगशाल का? तेव्हा त्या पोपट्याने पंख फडफडवले आणि पंख फडफडत तो गतप्राण झाला. आता पुन्हा नारद मुनी ब्रह्मदेवाकडे गेले आणि म्हणाले, पिताश्री, मी त्या पोपटालाही संत संगतीचं महत्त्व विचारलं, तो पोपटाही गतप्राण झाला, मी काय करू? तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, शेवगाव तालुक्यामध्ये आत्ताच एका वासराचा जन्म झाला आहे. तू जा आणि त्या वासराला जाऊन विचार की संत संगतीचं महत्त्व काय आहे. आता पुन्हा नारद मुनी शेवगाव तालुक्यामध्ये आले. त्या वासराजवळ गेले आणि म्हणाले, जय हरी वासर महाराज जय हरी. त्या वासराने काम फडफडवले आणि नारद मुनींकडे बघितले. तेव्हा नारद मुनी म्हणाले, तुम्ही मला संत संगतीचं महत्त्व सांगशाल का? तेव्हा ती वासरूही गतप्राण झालं. आता नारद मुनी घाबरले आणि ब्रह्मदेवाकडे आले आणि म्हणाले, पिताश्री, मी त्या वासरालाही संत संगतीचं महत्त्व विचारलं, ते वासरूही गतप्राण झालं, मी काय करू? तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, नाशिकमध्ये एक राजवाडा आहे. त्या राजवाड्यामध्ये एक राजा राहतो. त्याच्या लग्नाला 20 वर्ष झाली आहे आणि 20 वर्षातून त्याला आज पहिल्यांदाच मुलगा झाला आहे. तू जा आणि त्या राजकुमाराला जाऊन विचार की संत संगतीचं महत्त्व काय आहे. तेव्हा नारद मुनी म्हणाले, मी त्या सरड्याला संत संगतीचं महत्त्व विचारलं, तोही गतप्राण झाला. त्या गटारीतल्या किड्याला संत संगतीचं महत्त्व विचारलं, तो किडाही गतप्राण झाला. त्या पोपटाला संत संगतीचं महत्त्व विचारलं, पोपटही गतप्राण झाला. आणि त्या वासराला संत संगतीचं महत्त्व विचारलं, तर ते वासरूही गतप्राण झालं. हे सर्व तर प्राणी होते. आणि आता तर त्या राजकुमाराला जाऊन विचारलं की संत संगतीचं महत्त्व काय आहे आणि तो गतप्राण झाला, तर राजा मला सोडणारच नाही. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, तू घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तू जा आणि त्या राजकुमाराला जाऊन विचार की संत संगतीचं महत्त्व काय आहे. आता नारद मुनी नाशिकमध्ये आले. त्या राजवाड्यामध्ये गेले. त्या राजकुमाराच्या पाळण्याजवळ गेले आणि म्हणाले, जय हरी राजकुमार. आता तो 1 दिवसाचा मुलगा हसला. तो राजकुमार हसला. तेव्हा नारद मुनी म्हणाले, तुम्ही मला संत संगतीचं महत्त्व सांगशाल का? तेव्हा तो 1 दिवसाचा बालक बोलू लागला. तो म्हणाला, तुम्हाला मी संत संगतीचं महत्त्व सांगेल, परंतु तुम्हाला इथे ज्यांनी पाठवलं आहे त्यांना तुम्हाला आधी इथे घेऊन यावं लागेल, तरच मी तुम्हाला संत संगतीचं महत्त्व सांगेल. आता पुन्हा नारद मुनी ब्रह्मदेवाकडे गेले आणि म्हणाले, पिताश्री, तो बालक, तो राजकुमार म्हणतोय की तुम्हाला इथे ज्यांनी पाठवलं आहे त्यांना आधी घेऊन या, तरच मी तुम्हाला संत संगतीचं महत्त्व सांगेल. आता ब्रह्मदेव आणि नारद मुनी दोघेही त्या राजवाड्यामध्ये आले. राजाने त्यांचे स्वागत केले. आता ब्रह्मदेव आणि नारद मुनी दोघंही त्या पाळण्याजवळ आले आणि मग नारद मुनींनी विचारलं, राजकुमार, संत संगतीचं महत्त्व काय आहे? तेव्हा तो राजकुमार हसला आणि म्हणाला, महाराज, माझा जन्म आधी एका सरड्यामध्ये होता आणि सरड्यामध्ये माझा जन्म असताना तुमच्यासारख्या संताचं दर्शन झालं आणि मग सरड्याच्या योनीतून माझा जन्म किड्यामध्ये झाला. आता किड्यामध्ये जन्म झाल्यावरती पुन्हा तुमच्यासारख्या संताचं दर्शन झालं आणि किड्याच्या योनीतून माझा जन्म पुन्हा पोपट्याच्या योनीमध्ये झाला. आता पोपट्याच्या योनीमध्ये पण जन्म झाल्यावरती पुन्हा तुमच्यासारख्या संताचं दर्शन झालं आणि आता पोपट्याच्या योनीतून माझा जन्म वासरामध्ये झाला. नवे वासरामध्ये झाला तर पुन्हा तुमच्यासारख्या संताचं दर्शन झालं आणि आता माझा जन्म वासराच्या योनीतून मनुष्याच्या योनीमध्ये झाला. नुसतं मनुष्यामध्येच झाला नाही तर एक राजकुमार घराण्यामध्ये झाला. याच्यापेक्षा मोठं संत संगतीचं महत्त्व काय असू शकतं?
संत संगतीचं महत्व काय आहे तर ज्ञानेश्वर महाराजांनी नेवाशामध्ये त्या खांबाला पाठ लावून ज्ञानेश्वरी सांगितली होती. तर आज त्या खांबाचं मंदिर नेवाशामध्ये आहे. आणि सच्चिदानंद बाबांचा मृत्यू झाला होता तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी सच्चिदानंद बाबांना जिवंत केले आणि जिवंत केल्यावरती ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगितली आणि सच्चिदानंद बाबांनी ज्ञानेश्वरी लिहिली. तेही तिथं नेवाशामध्ये आहे. नवे ज्ञानेश्वर महाराजांनी जी भिंत चालवली होती त्या भिंतीचं सुद्धा मंदिर आळंदीमध्ये आहे. आणि ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याच्या मुखातून वेद बोलवला होता त्या रेड्याचंही समाधी मंदिर आळ्याला आहे. याच्यापेक्षा संत संगतीचं मोठं महत्व काय असू शकते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ऐका, पूर्वीच्या काळी लोक बाळूमामांकडे विडा घेऊन यायचे, संकट घेऊन यायचे आणि बाळूमामा त्यांची संकट दूर करायचे, लांब करायचे. म्हणून सर्वजण बाळूमामांना डॉक्टर म्हणायचे आणि डॉक्टरला मराठीमध्ये दुसरा शब्द वैद्य आहे. बाळूमामा वैद्य व वैद्य व वैद्य हा त्यानं मेंढ्या केल्या पैद व पैद. कोणीतरी बाळूमामांना देव मानलं आणि मग कोणाच्या तरी संसदेमध्ये या दुःखरूपी संसदेमध्ये सुख नावाची गोष्ट नेमकी प्राप्त झाली. ऐका, यदगट्टीच्या माळावरती माझ्या मामाचा तळ पडला. यदगट्टीच्या माळावरती माझ्या मामाचा तळ पडला आणि ही बातमी सर्व परिसरामध्ये पसरली की अरे कोणीतरी धनगराचं बाळ आला म्हणतात. त्याच्याकडे भरपूर अशी बकरी आहे, भरपूर मोठा लावाजमा आहे. त्याला कोणी धनगराचं बाळू म्हणतं तर कोणी त्याला मामा म्हणतं तर कोणी त्याला देवच मानतं. आणि ही बातमी एका बाळप्पा बागडे नावाच्या व्यक्तीच्या कानावरती आली. ऐका, हा बाळप्पा बागडे जातीने रामोशी होता आणि या रामोशी समाजाच्या बाळप्पा बागडीच्या कानावरती बातमी आली. हा बाळप्पा बागडी एक भला मोठा चोर होता, दरोडेखोर होता. आणि ही बातमी बाळप्पा बागडीच्या कानावरती आल्यावर त्याला फार आनंद झाला. तो म्हणाला, आपण इथं तिथं छोट्या छोट्या चोऱ्या करत बसण्यापेक्षा त्या बाळप्पा बागडीने विचार केला आपण त्या बाळू धनगराच्या तळावरती जाऊन दरोडा टाकला तर आपलं आयुष्यच बदलून जाईल, आपल्याला पुन्हा चोरी करायची गरज पडणार नाही. आता बाळप्पा बागडी जातीने रामोशी होता, परंतु कधी कोणत्या स्त्रीकडे वाईट नजरेने बघत नव्हता, कधी कोणत्या गरीबाचं घर फोडत नव्हता, कोणत्या गरीबावरती हात टाकत नव्हता. आणि हा बाळप्पा बागडी सरकारी खजिने लुटायचा. आणि चोरी करत असताना या बाळप्पा बागडीसोबत 21 जण होती. किती बोलत नाही का तुम्ही? 21 जण होती.
हा बाळप्पा बागडी ते 21 जणांना घेऊन, ते 21 मित्रांना, 21 सवंगड्यांना घेऊन चोरीचं काम करायचा. आणि चोरी करत असताना जर एखादा आडलेला नडलेला असेल तर हा बाळप्पा बागडी स्वतःच्या खिशातले पैसेही काढून त्या व्यक्तीला द्यायचा. आता बाळप्पा बागड्याच्या कानावर ती बातमी आली की अरे कोणीतरी धनगराचं बाळ आलंय, त्याच्याकडे 1000-1200 बकरे आहेत, भरपूर मोठा लावा जमा आहे. आता या सर्वांनी विचार केला की आपण बाळू धनगराच्या तळावरती दरोडा टाकायचा, आपण चोरी करायची. आता या सर्वांनी मिळून चोरी करण्यासाठी एक दिवस निवडला आणि जो दिवस निवडला त्याच्या आदल्या दिवशी जाऊन सर्वजण तळावरती गेले, तळ्याची पाहणी केली, तळ्याचा नकाशा आखला आणि नकाशा आखल्यावरती बाळप्पा बागडी सवंगड्यांना सांगू लागला, ऐक, तू इथे उभं राहायचं, तू तिथे उभं राहायचं, तू इथे थांबायचं, तू तिथे थांबायचं, तू हे काम करायचं, तू ते काम करायचं. बाळप्पा बागडीने या 21 जणांना कामं वाटून दिली. आता सर्वजण घरी गेले. दुसऱ्या दिवशी 12 वाजता चोरी करायची होती. आता दुसऱ्या दिवशी सर्वजण 9 वाजता हजर झाले आणि त्यांनी बघितलं की मामांच्या तळावरती लोक येत आहे. आता बघता 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 घड्याळामध्ये 9चे 9:30 झाले, अजूनही लोक येतच होती. आता 9:30चे 10 वाजले, आता मात्र गर्दी आहे तशीच होती. आता बघता बघता 10चे 10:30 झाले, आता मात्र गर्दी हळूहळू कमी होऊ लागली आणि 10:30चे 11 वाजले, आता मात्र जो तो आपापल्या घरी निघून जाऊ लागला. आता 12 वाजायला अजून टाईम बाकी होता. त्यांना फार आनंद झाला. तेव्हा त्याच्यातला एक जण म्हणाला, अरे हा बाळू धनगराच्या तळावरती हा दरोड्याचा यशस्वी झाला, सफल झाला, हा दरोड्याचा फत्ते झाला, तर जो काही माझा वाटा आहे तो माझा वाटा मला मिळाल्यावरती मला घर नाही, मी त्या पैशातून एक सुंदर घर बांधेल. तेव्हा दुसरा जण म्हणाला, अरे काय घराचं घेऊन बसलाय, अरे हा दरोडा जर यशस्वी झाला तर मी माझ्या घरावरती सोन्याची कौले टाकेल. सोन्याची. कशाची? सोन्याची. तेव्हा तिसरा जण म्हणाला, अरे माझ्याकडे घर आहे परंतु मुलाबाळांचं पोट भरण्याकरिता शेतजमीन नाही. हा दरोडा जर यशस्वी झाला तर मी एक शेतजमीन घेईल, म्हणजे मुलाबाळांचं पोट भरेल. तेव्हा चौथा जण म्हणाला, अरे माझ्याकडे घर आहे परंतु माझ्या मालकिनीला मी अजून दागिनच केलं नाही. हा दरोडा जर यशस्वी झाला तर मी माझ्या मालकिनीला पहिल्यांदा जाऊन 9-10 तोळे करून आणेल. कधी? दरोडा यशस्वी झाल्यावर तो म्हणाला, मी 9-10 तोळे करून आणेल माझ्या मालकिनीला. तेव्हा पाचवा जण म्हणाला, अरे माझ्याकडे घर आहे, माझ्या मालकिनीकडे सर्व काही आहे, दागिने आहे, सर्व आहे, परंतु हा दरोडा यशस्वी झाला तर मी हे पैसे माझ्या मुलाबाळांकरिता जपून ठेवेल. आता त्यांचं बोलणं चालूच होतं. तेवढ्या घड्याळामध्ये 12 वाजले. आता हे सर्वजण तळाच्या पायथ्याला होते. तिथून माळावरती सर्व काही दिसत होतं. त्यांनी बघितलं, जो तो आपापल्या घरी निघून गेला आहे. मेंढ्यांची सेवा करणारे मेंढके सुद्धा आता झोपलेले आहे. तिथून 1.5 किलोमीटरचा रस्ता होता. आता हे सर्वजण दरोडा टाकण्यासाठी निघाले. बघता 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 चालता चालता 12चे 1 वाजले, अजूनही तळ आला नाही. आता बघता बघता 1चे 2 वाजले, अजूनही तळ आला नाही. तेव्हा त्यातला एक जण म्हणाला, अरे बाळप्पा, हा काय चमत्कार आहे रे, अरे आपण 2 तास झाला चलतोय, अजून कसं तळ आला नाही. तेव्हा बाळप्पा बागडी म्हणाला, अरे तुम्ही बोलत बोलत चालला, गप्पा मारत चालला तर चाकचं पाऊल तरी उचलेल का, भुजभुज चला. आता सर्वजण भुजभुज चालू लागले आणि चालता 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 2चे 3 झाले, अजूनही तळ येईना. तेव्हा त्यातला एक जण म्हणाला, अरे बाळप्पा, अरे 3 तास झालं चालतोय, अंगामध्ये जीव राहिला नाही. एखाद्या लहान मुलानं थोबाडीत दिली तर मी कोलमाडून खाली पडेल. तेव्हा बाळप्पा बागडी म्हणाला, अरे तुला तर तुझ्या मंडळीला 9-10 तोळे करून आणायचं आहे, दागिना करून आणायचं आहे. आपण दरोडा टाकला नाही तर तू कसे करून आणणार. महाराज, हा पैसा आहे, हा पैसा भल्या भल्यांना पळवते, तर तुम्ही आम्ही कोण आहे. तो बाळप्पा बागडी म्हणाला, अरे आपण जर दरोडा टाकला नाही तर तुझ्या मालकिनीला दागिना कसं करणार. आता बाळप्पा बागडी म्हणाला, आता चालायचं नाही, आता पळायचं. सर्वजण 3 वाजता पळायला लागले. पळता 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 4 वाजले, परंतु अजूनही तळ आला नाही.
आता त्यातला एक जण म्हणाला, अरे बाळप्पा, मला हा बाळू धनिगर कोणतरी चेटक करणारा दिसतोय. तेव्हा बाळप्पा बागडे म्हणाला, मी या बाळू धनिगराकडे जेव्हा पहिल्यांदा बघितलं होतं तेव्हा मला पण वाटलं होतं की हा बाळू धनगर कोणीतरी चेटूक करणारा असावा, कोणीतरी जादू करणारा असावा. आता बाळप्पा बागडे म्हणाला, आपण अशीही रात्र घालवली आणि तशीही घालवली, आता मागं जायचं नाही, आता इथंच थांबायचं आणि दिवस उजाडल्यावरती तळावरती जाऊन बघायचं की नेमकी भानगड काय आहे. आता सर्वजण तिथंच थांबले. बघता बघता घड्याळामध्ये 6 वाजले. काळोख असा अंदाज होता. आता 6:30 झाले. आता मात्र दिवस उजाडला, लख्ख असा प्रकाश पडला. आता सर्वजण तळावर जाण्यासाठी निघाले. गप्पा मारता मारता बोलता बोलता सर्वजण 15 मिनिटात तळावरती पोहोचले. किती? 15. सर्वजण तळावरती पोहोचले तेव्हा त्यांच्यामध्ये बोलणं चालू झालं, गप्पा चालू झाल्या की अरे, आपण रात्री 4 तास झालं चालत होतो तरी तळ आला नाही, आता 15 मिनिटात आला. आता सर्वजण तळावरती पोहोचल्यावर त्यांनी बघितलं की मामा बाजेवरती बसलेले आहे. मामांचं सुंदर रूप होतं. सर्वजण मामांकडेच बघत राहिले. मामांवरून कोणाचीही नजर हटना. मामांच्या हातामध्ये काठी होती, अंगामध्ये अंगरखा होता, मामाने धोतर घातलेलं होतं, पायामध्ये जोडे होते, हातामध्ये काठी होती, कपाळाला भंडारा लावलेला होता, खांद्यावरती घोंगडी होती आणि डोक्यावरती फेटा होता. मामा बाजेवरती बसलेले होते आणि मामा काठीने जमिनीवरती एक रिंगण काढत होते. तेव्हा मामा त्या बाळप्पा बागड्याला म्हणाले, काय रे बागड्या, आलास होय रे? आता बाळप्पा बागडे घाबरला. तो म्हणाला, माझं नाव आम्हाला कसं माहीत झालं? आता बाळप्पा बागडी थरथर कापू लागला. तेव्हा मामा म्हणाले, काय रे, तुम्हाला माझ्या तळावरती चोरी करायची होती आणि तुला तर माझ्या तळावरती चोरी करून घर बांधायचं आहे आणि तुला माझ्या तळावरती चोरी करून तुझ्या घरावरती सोन्याची कौलं टाकायची आहे आणि तुला तर माझ्या तळावरती चोरी करून शेतजमीन घ्यायची आहे आणि तुला माझ्या तळावरती चोरी करून तुझ्या मालकिनीला दागिना करायचा आहे आणि तुला माझ्या तळावरती चोरी करून मुलाबाळांसाठी पैसे जपून ठेवायचे आहे. अरे बागड्या, तू खुळा झालास की काय रे? तुझ्या डोक्यात माझ्या तळावरती चोरी करण्याचा, दरोडा टाकण्याचा विचार पण तुझ्या डोक्यामध्ये कसा आला? तू खुळा झालास की काय रे? अरे बागड्या, मी इथं बसून पृथ्वीला प्रदक्षिणा घालत आहे आणि तू जर माझ्या तळावरती चोरी करून गेला तर मी उद्या जगाला काय सांगू? तू माझ्या तळावरती चोरी केली तर उद्या लोक देवाला मानतील का? आता बाळप्पा बागडीचे डोळे उघडले. बाळप्पा बागडी पळत पळत गेला आणि मामांच्या पायावरती डोकं ठेवलं. आता हे सर्वजण पळत गेले. मामांचं दर्शन घेतलं तेव्हा बाळप्पा बागडी मामांना म्हणू लागला, मामा, मला माफ करा, माझ्याकडून चुकी झाली. या दुःखरूपी संसारामध्ये पोट भरण्यासाठी मी चोरीचं काम करायचो, छोट्या छोट्या चोऱ्या करायचो आणि पोट भरायचो. परंतु मामा, मला एक संधी द्या. मला तुमच्या मेंढी माऊलीची सेवा करायची आहे. मी इथून पुढे कधीच चोरी करणार नाही. मला तुमच्या मेंढी माऊलीची सेवा करायची आहे. मला एक संधी द्या. तेव्हा मामांनी त्या बाळप्पा बागड्याला एक संधी दिली. आता बाळप्पा बागडी तळावरतीच राहू लागला आणि दुसऱ्या दिवशी सकाळ झाली. बाळप्पा बागडी उठला, आंघोळ केली, आरती झाली, महाप्रसाद झाला. बाळप्पा बागडे आता मेंढ्या घेऊन चालायला निघाला. बाळप्पा बागड्याने अंगरखा घातलेला होता, धोतर घातलेलं होतं, खांद्यावरती घोंगडी होती, हातामध्ये काठी होती, कपाळाला भंडारा लावलेला होता आणि डोक्यावरती फेटा होता. आता बाळप्पा बागडी मेंढ्या चारायला निघाला आणि मेंढ्या चारता चारता एक गीत गावं लागला. भंडारा कपाळी हाती घोंगड आणि काठी, भंडारा कपाळी हाती घोंगड आणि काठी, राखीतो मेंढर बाळू मामाच्यासाठी, राखीतो मेंढर बाळू मामाच्यासाठी, राखीतो मेंढर बाळू मामाच्यासाठी, राखीतो मेंढर बाळू मामाच्यासाठी, राखीतो मेंढर बाळू मामाच्यासाठी. घोंगडाला काठी, घोंगडाला पाठी, हाती घोंगडाला काठी, भंडारा कपाळी हाती घोंगडाला काठी, राखीतो मेंढर बाळू मामाच्यासाठी, राखीतो मेंढर बाळू मामाच्यासाठी, राखीतो मेंढर मामाच्यासाठी, राखीतो मेंढर बाळू मामाच्यासाठी.
देह तुला माणसाचा मिळाला रेशीम धागा बाळू बाबाशी जुळाला रेशीम धागा बाळू बाबाशी जुळाला गंधरा कपाळी हाती गोंधळ काठी गंधरा कपाळी हाती गोंधळ काठी राखी तो मेहर बाळू बाबाच्या पाठी राखी तो मेहर बाळू बाबाच्या पाठी राखी तो मेहर बाळू बाबाच्या राखी तो मेहर बाळू बाबाच्या राखी तो मेहर बाळू बाबाच्या हा बाळप्पा बागडी गीत गात गात मेंढ्या दाखवू लागला आणि मेंढी माऊलीची सेवा करू लागला. ऐका, मामांनी या मेंढी माऊलीची उत्पत्ती वारुळामधून केली आहे. 4 पायाचे अनेक प्राणी आहे, परंतु मामांनी मेंढीच का निवडली तर मेंढीचे एक वैशिष्ट्य आहे. मेंढी नेहमी चालताना खाली मान करून चालते आणि बाकीचे प्राणी वरती मान करून चालतात. म्हणून मामांनी मेंढी माऊलीची उत्पत्ती केली आणि मामा मेंढी माऊलीची सेवा करू लागले. ऐका, देवाने सगळे प्राणी आडवे बनवले. 4 पायाचे आडवे बनवले आणि 2 पायाचे आडवे बनवले. कोंबडी 2 पायाची आहे, कोंबडी आडवी आहे. पक्षी 2 पायाचे आहे, पक्षी आडवे आहे. परंतु देवाने एकच प्राणी उभा बनवला, तो म्हणजे मनुष्य. आणि मनुष्याला उभं बनवून सुद्धा मनुष्य एवढा आडवा वागतो, तेव्हा तो वरचा देव सुद्धा विचार करत असन याला आडवं बनवलं असतं तर हा किती आडवा वागला असता. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून महाराज म्हणतात की संत संगत करा आणि संत संगत केल्यावरती आपलं भाग्य उजळतं, आपल्याला कसलीही चिंता राहत नाही, आपली चिंता वारून जाते. हेच महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. उजळले भाग्य आता 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 अवघितून वाराले अवघितून वाराले 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 गणगणी हादाम गणगणी हादाम गणगणी हादाम अवघितून वाराले अवघितून ऐका, एक कुटुंब होतं, ते मामाची भक्ती करायची, मनोभावाने सेवा करायची. आणि त्या कुटुंबामध्ये जो व्यक्ती भक्ती करायचा त्याची मुलगी, त्याची कन्या लग्नाच्या वेळेला आली होती. आणि लग्नाच्या वेळेला ती कन्या आल्यावरती तिला बघायला पाहुणे आले. कोण? पाहुणे आले. आणि पाहुणे आल्यावरती यांचं स्थळ जमलं. का जमलं तर मुलगा नोकरीला होता म्हणून जमलं. मुलाकडे शेती नव्हती. आताच्या मुलीची काहीच अडचण नसती, परंतु मुलीच्या आईचीच सगळी अडचण असती. मुलगा नोकरीवाला पाहिजे, शेती नको, मुलाला आईबाप पण नको, अशी आजच्या आईंची अडचण असते. आता त्यांना स्थळ पटलं. स्थळ का पटलं तर तो मुलगा नोकरीला होता, त्याच्याकडे शेतजमीन नव्हती आणि त्या मुलाला वडील नव्हते, म्हणून त्यांना स्थळ पटलं. वडील नव्हते परंतु त्या मुलाला आई होती, म्हणजे तिची कोण झाली? ती सासू. आता स्थळ पटलं, देवाणघेवाण झाली, लग्नाची तारीख ठरली आणि बस्ताही बांधून झाला. आता सगळं झाल्यावरती हे कुटुंब मामांकडे गेलं आणि मामाला म्हणालं, मामा एक स्थळ आलं आहे, मुलीचं लग्न करू का? तेव्हा मामा म्हणाले, अरे लग्नाची देवाणघेवाण केली, तारीख ठरवली, बस्ता बांधला आणि आता मला विचारायला आलं होय तर लग्न करू का? मी जर नाही म्हणालो तर तू लग्न मोडणार आहे का? नाही. आता मुलीचं चांगलं होतंय तर लग्न करून टाक, कशाला वाट बघतोय?
आता मुलीचं लग्न झालं. 9 9 दिवस असतात. आता तो मुलगाही शेतामध्ये कामाला निघाला. तेव्हा ती मुलगी म्हणाली, मलाही तुमच्यासोबत यायचं आहे. तेव्हा तो मुलगा म्हणाला, शेतामध्ये जेवणाची सोय नाही, राहण्याची सोय नाही. जर तिथं खोली भेटली तर मी तुला घेऊन जाईल. आता ती सासू होती का सासू, तिला करायची होती भावाची, याने केली मनाची. म्हणून तिला आता खूप राग आला. ती म्हणाली, थांब आता दाखवते तिला, थांब. आता तो मुलगा निघून गेला. आता ती सून भाजी कापायला लागली. ही सासू त्या सुनेच्या चुका काढायची. सुनबाई, तुला भाजी चिरता येत नाही का? भाकरी करायला लावले ती म्हणायची, सुनबाई, तुला भाकरी करता येत नाही का? तुझ्या आईने तुला काही शिकवलं का नाही? हाच फेमस डायलॉग आजकालचा सर्व सासूंचा आहे. तुला तुझ्या आईने काही शिकवलं का नाही? आता ती सासू प्रत्येक गोष्टीमध्ये त्या सुनेची चूक काढू लागली. आणि एक दिवस त्या सासूच्या मैत्रिणी आल्या होत्या. तेव्हा सून पाणी घेऊन आली. तेव्हा या सासूने तिच्या पाठीमध्ये हाणलं, तिला मारलं. तेव्हा त्या सुनेला फार वाईट वाटलं. ती म्हणाली, मी सर्व काही कामं नीट करते, सर्व काही कामं न सांगता करते, सर्व काही चांगलं करते, भांडे घासते, कपडे धुते, सगळं करते, तरी सासू माझ्यावर खूप चिडचिड करते, माझ्यावर रागवते. आता मला जगायचंच नाही, आता जीव द्यायचा. परंतु नंतर त्याच्या लक्षात आलं की अरे, आपल्या आई वडिलांनी आपलं हुंडा काढून लग्न करून दिलं आहे. शेवटच्या वेळी त्यांना भेटून आलं पाहिजे. म्हणून ती सून माहेरी आली. आता माहेरी आल्यावरती हे सर्व कुटुंब मामांच्या दर्शनासाठी गेलं. आता सर्वांनी दर्शन घेतलं आणि बाहेर आली. ही सून मामांच्या पायावरती डोकं ठेवून रडायला लागली. तेव्हा मामा म्हणाले, मुली, तुझ्या घरी तर सर्व काही ठीक आहे ना? तुझं सर्व चांगलं चाललंय ना? तेव्हा ती मुलगी म्हणाली, मामा, तुम्हाला तुमच्या लेकीकडे बघून वाटतं का माझ्या घरी तर सर्व काही ठीक असेल, मी चांगली असेल, तुम्हाला वाटतं का? तेव्हा मामा म्हणाले, ऐक, तुला जर काही संकट आलं, तुझ्यावर काही संकट आलं तर तू या बाळू धनगरला आवडते. हा बाळू धनगर तुझ्यासाठी लगेच धावून येईल. तेव्हा ती मुलगी उठून उभी राहिली आणि म्हणाली, मामा, माझी सासू माझ्या हाताला चटके द्यायची, मला हाणायची, मारायची, शिवा द्यायची, प्रत्येक गोष्टीमध्ये माझी चूक काढायची. तेव्हा कुठं गेला होता मामा तुम्ही? तेव्हा मामा म्हणाले, अगं मुली, जेव्हा तुझी सासू तुला त्रास द्यायची, हाणायची, मारायची, शिवा द्यायची, तुझी चूक काढायची, तेव्हा तू सांग बरं मला, किती वेळा आठवलं, किती वेळा माझं नाव घेतलं की मामा तुम्ही माझ्यासाठी धावून या? किती वेळा म्हणली तुझ्यावरती काही संकट आलं की तू काका आत्याला, मामा मावशीला तू त्यांचीच नावं घेत राहिली. मला तू बोलवलंच नाही, तुम्ही कसं येऊ? आता जा आणि घरी गेल्यावरती तुझ्या सासूने काही त्रास दिला तर तू माझं नाव घे, मी तुझ्यासाठी लगेच धावून येईल. आता सून पुन्हा सासरी आली. आता पुन्हा 9 दिवस चालू झाले. आता सून सासरी आल्यावरती सासू म्हणाली, आता दाखवतेच थांबलेला. 4 दिवस सासू त्याच्यासोबत बोलली नाही. सून नेहमीसारखी भाकर करीत होती. तेव्हा सासू पळत पळत आली आणि म्हणाली, सुनबाई, तुला काही कळतं का नाही? मला दुधाची ॲलर्जी आहे आणि तू एवढे दूध केला, आज एक तर तू मरण किंवा मी मरण, आता बघूच काय होते. तर सासूनं चुलीतून एक जळकं लाकूड काढलं आणि तर सुनाच्या अंगावरती आत्ता हाणार. आता सून घाबरली, म्हणाली, सासूने जर आपल्या अंगावरती लाकूड फोडलं तर आपल्या जीवाची लाई होईल, आपण नाही सहन करू शकत, आता आपण मरतोयच. तेव्हा तिचे ध्यानामध्ये आलं की मामा म्हणाले होते, तुझ्यावर काय संकट आलं तू माझी आठवण काढ, मला आवाज दे, बाळू धनगर तुझ्यासाठी लगेच धावून येईल. आता तिने जसा वरती हात केला सासूने, तसा सुनेने आवाज दिला मामांना, मामा. तेव्हाच मामा लगेच धावून आले आणि सासूच्या हातामध्ये जे लाकूड होतं तिचा हात तसाच वरती राहिला. लाकूड तिच्या हातातून खाली पडलं आणि खाली पडल्यावरती त्या सासूला हजारो विंचू चावल्याच्या वेदना होऊ लागल्या. आता एक विंचू चावला तरी आपल्या जीवाची लाई होते. त्या सासूला हजार विंचू चावल्याच्या वेदना होऊ लागल्या. आता ती सासू खाली पडली, लोळू लागली आणि म्हणाली, सुनबाई मला वाचव, सुनबाई मला वाचव, मी इथून पुढे तुला त्रास देणार नाही, मला वाचव. तेव्हा मामांना ती सून म्हणाली, मामा, लेकीसाठी धावून आला, परंतु काही झालं तर ती माझी सासू आहे, सोडून द्या तिला एवढ्या वेळेस. तेव्हा मामाने तिला सोडून दिलं. आता सासूला कळलं आपण मामांच्या भक्ताशी पंग घेतलाय, आपण मामांच्या भक्ताशी पंग घेतलाय, सुनेशी पंग घेतलाय, इथून पुढे हिची वाट जायला नको.
सासूला तिची चूक लक्षात आली आणि आता सासू त्या सुनेसोबत नीट वागू लागली. महाराज म्हणतात की संतांच्या दर्शनाचा लाभ झाला, संतांचं दर्शन आपल्याला झालं की ते संत आपल्याला देव दाखवून देतात आणि संत आपल्यावरची सर्व संकटे दूर करतात. हेच महाराज अभंगाच्या तृतीय चरणात सांगतात. संत दर्शन निहाळा संत दर्शन संत दर्शन निहाळा संत दर्शन भगवान शंकराचा अवतार आहे. मामांनी चालताना येणाऱ्याला चालवलं, बोलताना येणाऱ्याला बोलवलं, निपुत्रिकाला सुद्धा संत मामांनी प्राप्त करून दिलं. आता तुम्ही म्हणशाल निपुत्रिकाला कसं संतांनी प्राप्त करून दिलं, तर आप्पाच्या वाडीचे बाबा हे मामांचे निश्चित भक्त होते, निष्ठावंत भक्त होते आणि त्यांचं नाव आहे आप्पा शिंगाडे. या आप्पा शिंगाडीला मुलबाळ होत नव्हतं. आता मामांना कसं सांगावं की मामा मला संतान नाही, मला संतान प्राप्त करायचं आहे. म्हणून ते आप्पा शिंगाडी एका देवऋषाकडे गेले आणि देवऋषाला म्हणाले मला संतान प्राप्त करून घ्यायचं आहे. तेव्हा तो देवऋषी म्हणाला की तुला संतान प्राप्त करून घ्यायचं असेल, तुला मुलबाळ हवं असेल तर तुला एक गाभण मेंढी कापावी लागेल. आता मला सांगा, दुसऱ्याचं लेकरू मारून आपल्याला लेकरू होईल का? नाही होणार. दुसऱ्याचं वाईट करून आपल्याला चांगलं होईल का? झालं आतापर्यंत कोणाचं? नाही होत. आता मामांना कळलं की आप्पा शिंगाड्यानं काय यज्ञ केलाय. आता मामा या जगाचे मालक आहे, त्यांना सर्व काही न सांगताच कळतं. आता आप्पा शिंगाड्याने काय यज्ञ केलं त्यांना सगळं कळालं. मामांना काही सांगावं लागत नाही, मामांना सर्व काही कळतं. तुम्ही जर मामाच्या दरबारामध्ये आला, मामाच्या मंदिरामध्ये पाय ठेवला तर मामांना लगेच कळतं माझा भक्त इथे कशासाठी आला आहे, माझ्या भक्ताचं काय संकट आहे. आणि मग मामांकडे आपण इच्छा व्यक्त केली तर मामा आपलं संकट दूर करतात, परंतु त्याच्यासाठी भाव लागतो. मग मामा आपले संकट दूर करतात. आता मामांना कळलं की आप्पा शिंगाड्यानं काय यज्ञ केलाय. आता मामा धावतच त्या आप्पा शिंगाड्याच्या घरी आले आणि दरवाजा वाजवला आणि म्हणाले ऐ शिंगाड्या दार उघड म्हणतोय ना. आता आप्पा शिंगाड्याला कळलं मामा इथे आले आहे. त्या आप्पा शिंगाड्यानं बेत दार उघडलं आणि म्हणाले मामा तुम्ही या टायमिंगला इथं कसं? तेव्हा मामा म्हणाले अरे आतमधून मेंढीचा आवाज येतोय, तिला चारं पाणी केलं नाही का? आता बघा मामा किती दयाळू कृपाळू आहेत. मुख्य जनावरांची सेवा करणारा आजपर्यंत एकच भगवंत होऊन गेला आणि कायम राहणार म्हणजे संत बाळू मामा. बस दुसरं भगवंतच होऊ शकत नाही. आता मामांना कळालं. मामाने दरवाजा उघडला, आतमध्ये गेले आणि बघितलं होम विधी चालू आहे. त्याच्या दुसऱ्या साईडला देवऋषी बसला आहे. तर मामाने सगळं ओळखलं. मामा म्हणाले अरे शिंगाडे हे पाप तुझ्या मनात तरी कसं आलं? तुला संतान हवं होतं तर तू मला सांगायचं, या पाप्याला कशाला इथं बोलवलं? तेव्हा आप्पा म्हणाले मामा तुम्हाला कसं सांगू, म्हणून मी याला इथं बोलवलं. तेव्हा मामा त्या देवऋषाला म्हणाले
अरे पाप्या, अरे किती पाप करशील, अजून किती पाप डोक्यावर घेशील, किती जणांची घरं बुडवशील. तेव्हा मामा आप्पाला म्हणाले, अरे तुला संतानच हवं आहे ना, मी देतो तुला संतान. मामा तिथे एक जवळ झाड होतं आंब्याचं. मामाने त्या आंब्याच्या झाडावरती हात ठेवला आणि म्हणाले, हे शंगड ऐक, तुला संतान हवं आहे, तुला मुलबाळ हवं आहे ना, तर ऐक, त्या आंब्याच्या झाडाच्या साक्षीने सांगतो, तुला एक नाही तर 5-5 पुत्र होतील. आणि खरंच त्या आप्पा शिंगाड्याला एक नाही तर 5-5 पुत्र झाली. आणि मामांचे शब्द कधी खोट ठरत नाही. आजपर्यंत मामा जे काही बोलले आहे मामाचा एक एक शब्द खरं झाला आहे. मामा म्हणाले, तुला एक नाही तर 5-5 पुत्र होतील. त्या आप्पा शिंगाड्याला 5च पुत्र झाली. आज पण आपण आदमापूरला गेलो तर आप्पाच्या वाडीला हरसिद्धनाथाचं मंदिर आहे. त्या आप्पा शिंगाड्याच्या घरातली कुटुंबातली जी मुलं आहे ती दर अमावस्येला एकादशीला चंद्रभागेवरती जातात. तिथून पाणी घेऊन येतात, त्या हरसिद्धनाथाला आंघोळ घालतात, स्नान घालतात. त्या आप्पा शिंगाड्याच्या घरातले त्या कुटुंबातले एकच वंश वाढत गेला आहे. ते चंद्रभागेवरून पाणी घेऊन येतात आणि त्या हरसिद्धनाथाला आंघोळ घालतात, स्नान घालतात. ती प्रथा आजही चालू आहे. आपण आजही गेलो तर आपण बघू शकतोय ते पाणी घेऊन त्या हरसिद्धनाथाला स्नान घालतात. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. ऐका, माणसं इतकी हुशार होतात कोणतीच नाही का. तर एखादा आमदार गावामध्ये आला तर हजाराच्या वरती माणसं येत नाही. परंतु जर मामांची पालखी गावामध्ये आली, मामांच्या दरबारामध्ये काही 16 असेल तर 10-10 आणि 15-15 हजार माणसं येतात. का तर माणसाचं कसं आहे माहिती का, चमत्कार घडल्याशिवाय नमस्कार घालत नाही. माणसाची जातले हुशार आहे. आता मामांकडे भक्त संकट घेऊन यायची, पिढा घेऊन यायची आणि मामा त्यांची संकट दूर करायची. आता मामा म्हणाले, आपण आपल्या भक्तांच्या उद्धारासाठी काहीतरी केलं पाहिजे. मग मामांनी फाल्गुन मध्ये द्वितीयाला मेतक्यामध्ये भूतबाधा खांबरवला. आणि भूतबाधा खांब स्वर्गामध्ये आहे आणि दुसरं खांब मेतक्यामध्ये आहे. आपण इतर कधी गेलो तर त्या खांबावरती तो खांब कुजू नये म्हणून पंचधातूंनी आवरण घातलेलं असतं आणि श्रावण महिन्यातच तो खांब भक्तांच्या उद्धारासाठी खुला केला जातो. आता मामांनी मेतक्यामध्ये भूतबाधा खांबरवला. आजकालची तरुण पिढी लय हुशार, ते म्हणतात भूत कुठे असतंय का. जर भूत नसतं तर मामांनी मेतक्यामध्ये भूतबाधा खांबरवला नसता. जर जगामध्ये आज भूत नसतं तर मामांनी 120 भूत काढून आकडा कमवला नसता आणि मामाला मुळे महाराजांची प्राप्ती झाली नसती. आज जगात भूत नसतं तर पंढरीश पांडुरंग परमात्म्याला भूत म्हणलं नसतं. आज जगात भूत नसतं तर 750 वर्षांपूर्वी महावैष्णव माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठामध्ये लिहिलं नसतं. पळे भूत बाधा भेने ते पळे भूत बाधा भेने ते. हरि उच्चारणी मंत्र पयागाद पळे भूत बाधा भेने तेथे. जर भूत नसतं तर मामांनी मेतक्यामध्ये भूतबाधा खांब लावला नसता. आणि भूतबाधा खांब लावल्यावरती मामांनी भंडारा उत्सव चालू केला. आता भंडारा म्हणता तर भंडारा 2 प्रकारचा आहे. पहिला भंडारा म्हणजे आपण कपाळाला लावतो तो भंडारा. आता मामाच्या भंडाऱ्यामध्ये इतकी ताकद आहे. आपल्याकडे बाळ जन्मल्यावरती 5व्या दिवशी दिवा लावतात. का तर सटवी येते आणि त्या बाळाच्या कपाळावरती त्या बाळाचं भविष्य लिहिते. आणि मग ते बाळ मोठं झाल्यावरती एखादी गोष्ट जर प्राप्त करायची असेल तर शेवटच्या श्वासापर्यंत त्या गोष्टीसाठी खूप धडपड करतं, परंतु ती गोष्ट त्याच्या नशिबामध्ये नसते म्हणून ती गोष्ट त्याला मिळत नाही. जेवढं सटवीने आपल्या कपाळावरती लिहिलं आहे तेवढंच आपल्याला मिळतं, त्यापेक्षा जास्तही मिळत नाही आणि कमीही मिळत नाही. म्हणून मामांच्या दरबारामध्ये आल्यावरती कपाळाला भंडारा लावायचा आणि मग भंडारा कपाळाला लावल्यावरती काय होतं तर त्या सटवीने जे भविष्य लिहिलं आहे
ते भविष्य बदलवण्याचं सामर्थ्य मामांमध्ये असतं. म्हणून मामांच्या दरबारामध्ये आल्यावरती भंडारा लावायचा. बरं का माळेगावच्या बायका, नाही तर तुम्ही म्हणशाल बाई मी एवढा मेकअप केला मी कसा लावू, लावायचा. सर्वांनी कपाळावरती भंडारा लावायचा. आता कीर्तन झालं की नाही सर्वांनी लाईनीमध्ये लागायचं आणि मामांचा भंडारा कपाळावरती लावायचा. एवढं ताकद मामाच्या भंडाऱ्यामध्ये आहे की मामांचा भंडारा जर कपाळाला लावला तर आपलं भविष्य बदलवण्याचं नशीब बदलवण्याचं सामर्थ्य मामांमध्ये असतं. हा पहिला भंडारा झाला. आणि दुसरा भंडारा म्हणजे कोणता, कीर्तनानंतर आरतीनंतर जो महाप्रसाद असतो तो दुसरा भंडारा. ज्याला नाही कळलं त्याने कीर्तन झालं पहिल्या पंक्तीला बसा, आणि ज्याला तरीही नाही कळलं पुढच्या वेळेस आलं पुन्हा पहिल्या पंक्तीला बसा, मग कळलं तुम्हाला भंडारा. आता मामाने भंडारा उत्सव चालू केला. आता मामांचा अवतार कोणत्या देवाचा आहे, भगवान शंकराचा. आणि भगवान शंकराचं जेव्हा लग्न चालू होतं, जेव्हा लग्न लागलं होतं तेव्हा भगवान शंकराच्या लग्नामध्ये भूत नाचत होती. ती भूत कशी नाचत होती, भूते वेताळ भूते वेताळे नाचती, 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 हंस युक्त माताती, वेताळे नाचती, हंस युक्त माताती, भूते वेताळे नाचती, हंस युक्त माताती, वेताळे नाचती, हंस युक्त माताती, भूते वेताळे नाचती, 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 मामा. त्या काळची भूत माणसासारखी नाचायची. कशी नाचायची, अहो बोला की, तुम्ही बोलत नाही का, कशी नाचायची, माणसासारखी नाचायची. परंतु आजकालची माणसं म्हणा की भूतासारखी नाचताय, त्याच्यात काय अवघड आहे. ते भूत माणसासारखी नाचायची. आणि माणसासारखी नाचत असताना आता महादेवांनी मध्येच जाऊन डीजे बंद केला. तेव्हा ती भूत म्हणाली, देवा आताशे 9:28 झाले आहे, अजून आम्हाला नाचायचं, आमच्याकडून अजून 5 मिनिटं बाकी आहे, आम्हाला अजून नाचायचं आहे, देवा डीजे चालू करा. तेव्हा देव म्हणाले, आता टाईम झाला आहे, आता तुम्हाला जर नाचत असेल, तुमचं नाचणं अपूर्ण राहिलं असेल तर मी तुम्हाला वरदान देतो की तुम्ही खाली गेल्यावरती भूतकाळात कलियुगामध्ये खाली गेल्यावरती जर एखाद्या व्यक्तीचं लग्न असेल तर तुम्ही अंग हलवल्याशिवाय त्या व्यक्तीवरती अक्षता पडणार नाही. मग आता तिच्या समोर नाचतात ती कोण आहे, भूताने ती माणसं आहे, आम्हाला घरी जायचंय अजून. ती भूत नाचायची. आणि मग मामांनी ते भूत काढण्याचं काम केलं. आणि मग मामांनी 120 भूत काढले आणि 120 भूत काढून आकडे गमवला, 120 रुपये कमवले. आणि मग मामाला मुळे महाराजांची प्राप्ती झाली. मामांनी मेटक्यामध्ये भूतबाधा थांबवला. आणि ऐका, मामांनी मेटक्यामध्ये भूतबाधा थांबवला. परंतु आजकालचे लोक म्हणतात, आजकालचे तरुण मुलं म्हणतात भूतकडे असते वय, हे भूत अंधश्रद्धेमध्ये बाळगतात. मामा आज अंधश्रद्धा सुद्धा दूर करायची, परंतु भूत अंधश्रद्धेमध्ये येत नाही. आता तर काय काय माणसं असं म्हणतात, महाराज कीर्तनाला गेल्यावर नवीन चप्पल चोरीला गेली की 7:30 जाते. 7:30 नाही जात, 3:30 काम लागतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पूर्वीच्या काळी माणसं 100 वर्ष जगायची. किती, 100 वर्ष जगायची. का तर पूर्वीच्या काळी मोबाईल नव्हता. बाबा होता तुमच्या काळात मोबाईल होता का, नव्हता. कारण पूर्वीच्या काळी माणसं खायचे चांगलं, प्यायचे चांगलं पाणी, राहायचे चांगलं, म्हणून पूर्वीच्या काळी लोक 100 वर्ष जगायची. आता दुसरीच्या पोराला सुद्धा 2 काचाचा चष्मा लागलेला असतो. ही खूप मोठी शोकांतिका आहे महाराज. आता 6 महिन्याच्या मुलाला
मोबाईलमधलं काय कळावं बरं आजी? तरी सुद्धा त्याला जेवण करताना मोबाईल द्यावा लागतो 1 मिनिटचा, तेव्हाच ते दुसरा घास उचलतो. तसं दुसरा घास उचलत नाही. कारण पूर्वीच्या काळी लोक खायचे चांगलं, प्यायचे चांगलं पाणी, राहायचे चांगलं, चुलीवरचं जेवण करायची, म्हणून लोक जास्त दिवस टिकायची, जास्त दिवस जगायची. आता 10 वर्षाच्या मुलाला हार्ट अटॅक येतोय, 10 वर्षाच्या मुलाला चष्मा लागतोय. ही खूप मोठी शोकांतिका आहे. पूर्वीच्या काळी पाणी आपल्याला ज्या आजी आहे त्यांना विहिरीवरून पाणी आणावं लागायचं, मग ते पाणी गाळून ठेवायचं आणि मग ते पाणी प्यायचं. आत्ताच्या काळात काय झालं माहिती का? आता तर आमच्या दारातच नळ आलाय. आता तो दारात मधला नळ घरामध्ये आलाय. हांड्यात नळाखाली लावायचा आणि बाजूला ठेवायचा. आता काही दिवसांनी असेल घरामध्ये पाहुणा आला की ती नळी डायरेक्ट पाहुण्याच्या तोंडात द्यायची. आता जपानमध्ये तर असं मशीन निघलंय की घरी कोणी पाहुणा आला की त्या पाहुण्याला त्या मशीनमध्ये टाकायचं. अर्ध्या तासात तो पाहुणा जेवण करून पान खाऊन बाहेरच निघतो. ही खूप मोठी शोकांतिका आहे. परंतु पूर्वीच्या काळी जातं असायचं. आता आहे का जातं? नाही, त्याचं नावच जातं. ते सांगून नाही गेलं, ते तसंच गेलं. पूर्वीच्या काळी महिला 5 वाजता उठायच्या, स्नान करायच्या आणि जात्यावरती गाणे आता मी पुढे म्हणेल आणि तुम्ही माझ्या पाठीमागे म्हणायचं. चालेल ना? सुंदर माझे जाते ग फिरते कौतुके, ओव्या गाऊ कौतुके तुये रे बा विठ्ठला. सासू आणि सासरा धीर तो तिसरा, ओव्या गाऊ कौतुके तुये रे बा विठ्ठला. पूर्वीच्या काळी महिला जातीवरती अशी गाणी म्हणायच्या. आणि पूर्वीच्या काळी पहाटे पहाटे एक व्यक्ती दारामध्ये यायचा. त्याच्या अंगामध्ये धोतर असायचं, त्याच्या हातामध्ये काठी चिपळ्या असायच्या, पायामध्ये चाळ असायचे, डोक्यावरती फेटा असायचा आणि त्याच्या खांद्यावरती झोळी असायची. ते कोण? वासुदेव. वसुदेवाची ऐका वाणी, जगात नाही राम रे, राम करी राम वेला, राम करी 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 राम. वसुदेवाची वसुदेवाची ऐका वाणी, वसुदेवाची ऐका वाणी, जगात नाही राम रे, राम करी राम
आजीबाई सुपामध्ये धान्य घ्यायच्या आणि त्यांच्या झोळीमध्ये टाकायच्या. आता वासुदेव नाही येत, आता पाववाला येतो आणि त्याच्या टुपी पण असते ती वाजवली पण पाव पावच आवाज येतो. आणि त्याच्यावर नवीनच गाणं आणलंय, पाववाला आला रे पाववाला आला, मम्मीला बोलवा ना पप्पाला बोलवा, पाववाला आला रे पाववाला आला. ही खूप मोठी शोकांतिका झाली आहे, परंतु संत सांगतात की आम्ही देवाला आमच्या हृदयामध्ये ठेवलं आणि देव दुसरीकडे नसून तुमच्या आमच्यामध्ये आहे, आपल्या हृदयामध्ये आहे. हेच महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात. तुमच्या आमच्यामध्ये देव आहे हे बाळूमामांसारखे संतांनी दाखवून दिले. बाळूमामाच्या नावानं बाळूमामाच्या नावानं फक्त आम्ही म्हणलो आणि तुम्ही चांगलं म्हणला आणि हात वरती केला. तर हात का वरती केला तर आपण मामाला म्हणतो, मामा मी सर्वस्वी तुमचं आहे आणि तुम्ही माझे आहात आणि या लेकराच्या जीवनामध्ये काय करायचं काय नाही, या लेकराच्या जीवनामध्ये काय सुख द्यायचं हे तुमच्या हातात आहे. मामा मी सर्वस्वी तुमचंच आहे असं आपण म्हणतो, म्हणून हात वरती करतो. आणि ऐका, महाराज म्हणतात की देव भावाने मिळतो, देव भक्तीने मिळतो. हेच महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. तुका म्हणे